तथागत भगवान गौतम बुद्ध, तथागतांचा सुवाक्य तसा धम्म, तथागतांचा सुमार्गावर आरूढ असला संघ या तीन रत्नांना अभिवादन करतो. व विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर आंबेडकर या महामानवांना सुद्धा अभिवादन करून या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित असलेले उपासक उपासिका तथा लहान बालक बालिका या सर्वांना माझा सस्नेह जय. तथागत बुद्धांनी जे पुन्हा एकदा धम्मदीक्षेची मोहीम चालू केलेली आहे, त्या मोहिमेमध्ये आपण आज पाहणार आहोत की जे उत्तरावर्तीचे ब्राह्मण होते, या ब्राह्मणांना तथागत बुद्धांनी कशा प्रकारे धम्मदीक्षा दिलेली आहे. तर एकदा भगवान बुद्ध जे आहे ते ज्या ठिकाणी श्रावस्ती आहे, श्रावस्तीमधील जे जेतवन आहे, त्या जेतवनामध्ये राहत असताना भगवान बुद्धांनी मनुष्य व देव यांच्या कल्याणाकरता आपल्या धम्माची शिकवण देत होते. कोणासाठी शिकवण देत होते? जे मनुष्य आणि देव यांच्या कल्याणासाठी धम्माची शिकवण जी आहे आपली, तो धम्म सांगत होते. त्याच वेळी काय झालं की पूर्वीच्या बाजूला उत्तरावर्ती नावाच्या प्रदेशात 500 ब्राह्मण राहत होते. किती ब्राह्मण राहत होते? 500 ब्राह्मण. तर 500 ब्राह्मण राहत असताना अंगाला चिखल वगैरे फासून ऋषी होण्याच्या आकांक्षेने गंगेच्या काठावर राहणाऱ्या एका निग्रंथ संन्याशाच्या निवासस्थानी सर्वांनी मिळून जावे असे त्याने ठरवले. काय ठरवले त्याने? की त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, अंगाला चिखल वगैरे फासला आणि ऋषी होण्याच्या आकांक्षेने ते गंगेच्या काठावर राहण्याच्या ठिकाणी गेले. आणि त्या ठिकाणी जेव्हा ते जात होते, तर जाता त्यांनी काय केलं की त्यांना वाळवंट होता, पूर्णपणे वाळवंट होता, उन्हाळा असेल कदाचित. आणि त्यावेळेस त्यांना काय झालं, त्या ठिकाणी तहान लागली. आणि तहान लागल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना एक जे झाड होतं ते झाड दिसलं. आणि झाड दिसल्यानंतर त्यांनी पाहिलं की अरे या ठिकाणी कुठल्याच प्रकारची वस्तू नाही, मनुष्य राहत नाही. आणि त्यांना तर अगोदर तर वाटलं त्या ठिकाणी काहीतरी वस्ती असेल, कोणीतरी लोक राहत असतील, पण त्या ठिकाणी कुणी त्या ठिकाणी दिसले नाही. आणि त्या ठिकाणी घाईघाईने त्या ठिकाणी गेले. परंतु जेव्हा ते झाडाखाली पोहोचले आणि पोहोचल्यानंतर त्यांना मनुष्य वस्तूचा एकही चिन्ह म्हणजे घर म्हणा, झोपडी म्हणा, काहीच आढळली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ते मोठमोठ्याने काय करू लागले, ओढू लागले. अरे पाणी महत्वाचं आहे ना माणसाला. एखाद दिवस मनुष्य अन्न वाचून राहील है ना, पण पाण्या वाचून मनुष्य राहू शकत नाही. आणि म्हणून ते मोठमोठ्याने आक्रोश करू लागले. आणि अकस्मात त्या झाडातून त्यांना तेथे झाडावर राहणाऱ्या संबंधाचा आवाज ऐकू आला. एक संबंधाचा आवाज ऐकू आला. आणि त्याच्या आक्रोशाचे कारण त्यांनी विचारले. ते कारण ऐकल्यावर त्यांना येथेच खाण्यापिण्यास दिले. कोण होता? काहीतरी संबंध नावाचा पिशाच म्हणा, काहीतरी त्या ठिकाणी होता. आणि ते त्या ठिकाणी त्यांचं जे आक्रोश होते, त्या आक्रोशाचे कारण तो आक्रोश कोण करू लागला? त्या झाडावर राहणारा संबंध आक्रोश करू लागला. आणि त्या आक्रोशाचे मग त्यांनी कारण विचारले. आणि ते कारण ऐकल्यावर त्यांना येथेच खाण्यापिण्यात दिले. पुढे जाण्यास निघण्याची तयारी केल्यानंतर पुढे जाण्याची तयारी करू लागले. आणि केल्यानंतर ब्राह्मणाने त्या संबंधाचा अशा स्वरूपाचा जन्म त्यांना कसा काय प्राप्त झाला हे विचारू लागले. मग तू हे जे आहे तू काहीतरी वेगळं दिसायलास, झाडावर राहायलास, तू स्वतःला संबंध म्हणायलास, पण तू हे झालास कसा नेमका, याचं कारण काय नेमकं? आणि त्यावर ते वृक्ष संबंधाने सांगितले की काय सांगितलं मग त्यांनी? तो म्हणाला की ज्यावेळी अनाथपिंडक सुदत्ताने, आपण अनाथपिंडकाची गोष्ट ऐकली, कहाणी ऐकली, कहाणी म्हणजे तसं ते ठिकाणी लिहिलेलं बाबासाहेबांना ऐकलं. आणि ते म्हणाला की ज्यावेळेस अनाथपिंडक सुदत्ताने बुद्धाला जेतवन उद्यान अर्पण केले, त्यावेळी तेथे जमलेल्या भिक्खूच्या सभेत तो गेला असताना, त्यावेळेस ते त्या ठिकाणी चालू होतं, त्यावेळेस तो गेला. आणि गेले असताना ते धम्मावरील प्रवचन रातभर ऐकत बसला. एखाद्या काय होतं बघा, एखादा माणूस जाते घंटाभरासाठी, आम्ही जातो काही ठिकाणी
वाटतं जाऊन येता येईल अर्ध्या घंट्यामध्ये, पण ते एवढं सुंदर प्रवचन असतं, एवढा चांगला माहोल असतो की माणसाला 2 घंटे केलेले कळत नाही, 3 घंटे कळत नाही, 4 घंटे कळत नाही. आणि मग त्याला असं वाटतं त्या ठिकाणी की तो ज्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी काय होतं, मग धम्मावरनं रात्रभर प्रवचन होतं. आता रात्रशा काय काम असते माणसाला, काही काम नसते, आहे की नाही. येऊन जाऊन काय करते, मग जेवण करते आणि झोपी जाते, काम तर काही नसते. मग त्याप्रमाणे त्या ठिकाणी काय झालं की रात्रभर धम्मप्रवचन ऐकत बसला आणि परत जाताना त्याचा पाण्याचा पेला भरून त्याने ते त्या ठिकाणी जो पाणी होता ते भिक्षूला काय केलं, तरी दान दिला. दुसऱ्या दिवशी काय झालं, ते दुसऱ्या दिवशी तो घरी आपला बिचारा परत गेला, घरी परत गेला. आणि त्या ठिकाणी काय झालं, मग कसला त्रास झाला म्हणून तुम्ही रात्रभर घराबाहेर राहिला. कोण विचारायला, आता हे बायको म्हणाली, तुला काय त्रास होता, रातभर काय राहिलास बाहेर, कुठं होतास सांग, तू रात्रभर राहिलास बाहेर, तुला काय त्रास होता, काय दवाखान्यात गेलतास, कुठे घेतोस सांग, तू कसं काय बाहेर राहिलास. आता ते पत्नीने काय केली, आपली खरडपट्टी काढायला चालू केली आणि असे त्याच्या पत्नीने रागाने विचारायला चालू केलं. मग ते म्हणाला, आई बाई मला काहाचाही त्रास नाही, काही नाही. त्रास कशाचा त्रास आला, त्रास नाही काही काही, परंतु काय झालं, मी ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी बुद्धाचं प्रवचन चालू होतं आणि बुद्धाचं प्रवचन चालू असताना आणि मी गेलो ऐकायला, मला माहिती नाही अजून तर बुद्धाचं प्रवचन चालू आहे, तिथं माणसं जमा झालते, भिक्षू जमा झालते. आणि गेल्यानंतर काय झालं, तर बुद्धाचं प्रवचन चालू होतं आणि बसलो ऐकत. मग ते बाई काय म्हणली, त्या नवऱ्याला तर भांडूच लागली, मग आता बुद्धाला शिवाय देऊ लागली. बुद्धाला शिवाय देऊ लागली. म्हणले त्या लोकांना काय लागले, म्हणजे ते आपले घरदार सोडले राहतात, याला काही लेकर नाही, बाळ नाही, बायको नाही, काही नाही, आपले मुलं करतात, ते उपासकाला घेऊन जातात, अशा माणसाला घेऊन जातात. त्याला काय म्हणजे काय आहे, म्हणजे हे जे होतं माहिती नाही, याच्याकडे काय आहे, संमोहन विद्या आहे. संमोहन विद्या म्हणजे कसं, माणूस एखाद्याकडे गेलं की ते त्याच्यासारखंच होते. म्हणजे बाबा याच्याकडे काहीतरी संमोहन विद्या आहे आणि हे काय करते, हे लोकांची फसवणूक करते, म्हणजे लोकांना आपलंसं करून घेते, फसवणूक करते आणि काय करते पुन्हा एक तसं ते तर आहेच, पण ते धर्म उपदेशक सुद्धा त्या ठिकाणी ते आहे असं ते त्या ठिकाणी म्हणू लागले. आणि तेव्हा तिच्या महिन्याला विरोध केला नाही, म्हणजे ते काय म्हणलं, बा त्याला काही म्हणलं नाही, ते म्हणायला पाहिजे का, मग तसं नाही, बुद्ध जे सांगतात ते आपल्या जीवनाच्या भल्यासाठी सांगतात, असं काही त्या ठिकाणी जे आहे ते म्हणले नाही. उलट त्या म्हणण्यामुळे मी मान झुकवली म्हणून मेल्यावर मी संमत झालो. त्याचं म्हणणं काय, बाई मेल्यानंतर तिला काहीच म्हणणं नाही आणि संमत झालो, परंतु माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर डांबून ठेवण्यात आले आहे. आणि त्यानंतर त्याने पुढं अर्थाचे पुढील अर्थात श्लोक म्हणले, यज्ञ इत्यादी क्रियाकर्म म्हणजे दुःखाचा उगम होय. यज्ञ करणे हे जे सगळ्या काही गोष्टी करतो याच्यातून सुख मिळत नाही, याच्यातून दुःखाचाच उगम होते. कशाचा उगम होते, दुःखाचा उगम होते, है की नाही. आता आपण बघा, आपल्या इकडं लोक भले अंधश्रद्धेने म्हणा किंवा भीतीने म्हणा, जे काही लोक कर्मकांड करतात, जे कर्मकांड करतात, वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड करतात. कोणी देवाला जातात, कोणी बकरे कापतात, है ना. पण ते कोणी भीतीपोटी करतं, कोणी अंधश्रद्धेपोटी करतं, कुणाला वाटतं आमच्या घरात दुःख येऊ नये, पण तरी पण येतं की नाही. अशी जरी गोष्ट असली तरी ते जे कोणी करतं त्याच्या घरी त्या सगळ्या गोष्टी होतातच. त्याच्या घरी आजारी पडतातच, त्याच्या घरी पुन्हा करून मरतच, कोणी कमी वयात मरतं, जास्त मरतच. हा निसर्ग नियम आहे, हा कुणालाही चुकला नाही. पण माणसं भीतीपोटी काय करतात, ते कर्मकांड करतात. म्हणून जे आहे ते म्हणाला, त्या ठिकाणी माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर डांबून ठेवण्यात आले आहे. आणि त्यानंतर पुढील प्रकारचे त्याने श्लोक म्हणले की यज्ञ इत्यादी कर्म म्हणजे दुःखाचा उगम होय आणि रात्रंदिवस सहन करायला लागते. ते एक प्रकारची चिंतेची ओझ होय. चिंतेचं ओझ आहे की नाही. एखाद्याने समजा नवस बोलला आणि ते परिपूर्ण होईना गेला. लोकांमध्ये भीती कशी असते, नवस बोलला आणि परिपूर्ण होईना गेला, त्यांना काय वाटते, बापा जे आपण नवस बोलला होता की नाही ते पूर्ण होईना आलाय, म्हणूनच आपल्या घरी दुखणे पडायले, म्हणूनच आपल्या घरी ही घटना घडायली, म्हणूनच आपल्या घरी अशा घटना घडायला, है ना.
बाकी सगळे लोक सुखी आहेत. आपल्या घरामध्ये धन संपदा आहे ना आली, आपल्या घरात आपण सुखी राहायला आलो, आपल्या घरामध्ये कोणतरी मृत्युमुखी पडायला आहे ना, पण ते त्याच्या कर्मामुळे होतं की कुणाला जाणत नाही. आणि मनुष्य तशा प्रकारे काय करतो, भीतीपोटी किंवा अंधश्रद्धेपोटी कर्मकांड करत असतो. म्हणून ते म्हणू लागला की जे यज्ञ करणं हे जे कर्मकांड आहे ते दुःखाचं कारण आहे. आणि दुःखमुक्त होण्यासाठी आणि शरीर धर्माचे निर्मूलन करण्यासाठी मनुष्याने आता ते सांगायला की काय केलं, त्या ब्राह्मणाला सांगू लागला की हे म्हणू लागला की दुःखापासून मुक्त होण्यासाठी आणि शरीर धर्माचे निर्मूलन करण्यासाठी मनुष्याने बुद्धाच्या धर्माचे पालन करावे. काय केलं पाहिजे, बुद्धाच्या धर्माचं पालन केलं पाहिजे आणि सांगितलेल्या यही धर्माच्या नियमातून आपली सुटका करून घेतली पाहिजे, असं तो समन जो आहे तो ब्राह्मणाला सांगू लागला. आणि हे शब्द ऐकल्यानंतर ब्राह्मणाने श्रावस्तीला ज्या ठिकाणी बुद्ध होते, जेव्हा शब्द ऐकले गेले जेव्हा बुद्ध होते ते त्या ठिकाणी जाण्याचे ठरवले. आणि आपल्या भेटीचा उद्देश त्यांनी सांगितल्यावर जगदंत तथागत बुद्ध म्हणजे जगाचे उद्धार करते तथागत बुद्ध त्यांना म्हणाले की मनुष्य जरी केसाच्या जटा वाढवून, तथागत बुद्धाची एक गाथा आहे तशा प्रकारच्या धर्मपदामध्ये कि यदि कोई मनुष्य नंगे पैर घूमता है या फिर कोई ज़्यादा जटा बढ़ाता है या फिर कोई गंगा में नहाता है तो वो कोई पाप से मुक्त नहीं हो सकता. म्हणून बुद्ध म्हणतात त्या ठिकाणी त्यांना की अरे बापा, एखाद्याने समजा जटा वाढवल्या, नग्न राहू लागला म्हणजे काय, अंगावर काही घातलं नाही, जसं आहे तसं राहू लागला, किंवा पायात चपल्या नाही घातल्या. आताही काही लोक पहा चपल्याच नाही घालत. आमच्याकडे एक माणूस आहे चपल्या नाही घालते आहे की नाही, म्हणजे ते शरीराला काय आहे यातना देणं. आणि आपल्याही बाया आणि आता देतो 10 दिवस काही दिवसाला आहे की नाही, 10 दिवस आले की चपल्याच घालत नाही. काय होतं चपल्याला घातल्यामुळे का बुद्धी वाढते का आहे का, काय त्याला वैज्ञानिक कारण आहे का? हा, एखादं वैज्ञानिक कारण असेल, विज्ञानाने ती गोष्ट सिद्ध केली असेल तर मग ती तुम्ही करू शकता, त्याच्यामध्ये आम्हाला काय अडचण नाही. पण त्याला वैज्ञानिक कारण नाही, कर्मकांड आहे, तर त्याला बुद्धाने नाही स्वीकारलं. जिथं वैज्ञानिक कारण आहे, जिथं विज्ञान आहे, वैज्ञानिक कारण म्हणजे या व्यक्तीवर जी गोष्ट लागू झाली ती त्या व्यक्तीवर तशाच प्रकारची गोष्ट लागू झाली पाहिजे. वैज्ञानिक कारण कशाला म्हणतात, इथल्या देशातल्या गोष्ट व्यक्तीवर जी लागू झाली ती बाहेर देशातल्या व्यक्तीवर तशीच लागू झाली पाहिजे. या पंथाच्या, या जातीच्या खुजग्या, काळ्या गोऱ्या सगळ्या लोकांवरती समांतर तशाच प्रकारे लागू झाली पाहिजे. उदाहरणामध्ये कसं, समजा एक करंट आहे, ह्या करंटावर सगळीकडे दिवा लागला पाहिजे, त्याच्यावर सगळीकडे टीव्ही चालला पाहिजे, तर ते टीव्ही आहे ना. नाही तर याच्या घरी चाललं त्याच्या घरी दिसणं आलाय, म्हणजे का माणसं आले का इथलं करंट बरोबर नाही. म्हणून बुद्ध म्हणतात किंवा जे विज्ञानाने सिद्ध केलेल्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. म्हणून बुद्ध म्हणतात की एखाद्याने जटा वाढवलेला असली, नग्न राहू लागला किंवा शरीरावर त्याने थोडीशी पाणी बांधली. काही लोक काय करतात त्या काळामध्ये जंगलामध्ये राहत असताना आपलं म्हणजे लज्जा झाकण्यासाठी काय करायचे, फक्त पानं तेवढंच बांधायचे. पानं बांध लागले आणि त्यांनी जरा अंगाला चिखल जरी फासला किंवा तो दगडावर झोपू लागला, काही लोक मग काय करायचे, जमिनीचा स्पर्श होणे म्हणून दगडावर झोपू लागला, तरी दुर्विचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काही उपयोग होत नाही. हे सगळ्या जरी गोष्टी केल्या तरी बुद्ध काय म्हणतात, त्याचा उपयोग जो आहे मनुष्याच्या चित्तामध्ये जे उत्पन्न होणारे दुर्विचार आहेत किंवा विकार आहेत हे दूर करण्यासाठी कुठलाही उपयोग होत नाही. याने काय उपयोग, समजा एखाद्याने समजा लांब जटा ठेवल्या, मग त्याच्या मनामध्ये राग उत्पन्न होणार नाही का, द्वेष उत्पन्न होणार नाही का, मोह उत्पन्न होणार नाही का, ईर्ष्या उत्पन्न होणार नाही का, लोभ उत्पन्न होणार नाही का, वासना उत्पन्न होणार नाही का. मग याच्यासाठी उपयोग पडला पाहिजे. कारण मनुष्य जो दुःखी होतो तो बाह्यरंगामध्ये जरी त्या आपला वाटत असला, दुःखी होत असला, तरी अंतरंगामध्ये मनुष्य दुःखी होतो ते या कारणामुळे होतो. बाहेरची घटना घडल्यानंतर एखादा मनुष्य दुःखी होतोच, ती जर स्वीकारली तर. पण मनुष्य खरा दुःखी कशाने होतो, ह्या सगळ्या कारणाने. हे जे मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे विकार आहेत, ह्या विकारामुळे मनुष्य दुःखी होतो.
जसे तुम्ही राग उत्पन्न केला, द्वेष उत्पन्न केला, मोह उत्पन्न केला, वासना उत्पन्न केली, काही उत्पन्न करा, प्राण्याची हत्या करायला, हत्या करणं काय एवढं सोपं आहे का? तुम्ही हत्या करू शकता का? करू शकता. त्याच्या चित्तामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष निर्माण होत असेल. म्हणून बुद्ध म्हणतात की बा हे जर जसा व्यक्ती एखादा जटा वाढवलेला व्यक्ती असेल, नग्न राहू लागला, शरीरावर त्याने पाने धारण केली, अंगाला चिखल घासला आणि तो दगडावर जरी झोप लागला, तो काटेच्या फासावर जरी झोप लागला, तो जर पाण्याची पडणारी धार आहे त्याच्या ठिकाणी राहू लागला, किंवा उन्हात एका ठिकाणी पाय करून राहू लागला, किंवा एकच जो घास जरी खाऊ लागला, तर त्या कारणाने जर तुमच्या शरीरामधले विकार निघून जात नसतील तर ते बुद्ध म्हणतात की त्याचा काही उपयोग होत नाही. याचं उदाहरण पाहिलं आपण, जे नदी काश्यप, गया काश्यप आणि कोणता काश्यप, उर्वेला काश्यप, हे तीनही लोक काय होते, याच प्रकारे म्हणजे अग्निहोत्री, आग्नेय करणारे होते. बुद्धांनी जेव्हा त्यांना विचारलं की बाबा हे सगळ्या गोष्टी करता तुम्ही, मग हे करत असताना तुम्ही आरंत आहात का, म्हणजे विकारापासून मुक्त आहात का? आरंत आहात म्हणजे, आरंताचा शब्दशः जीवनमुक्त. जीवनमुक्त म्हणजे मेल्यानंतरची जीवनमुक्तता नाही, तर तुमच्यामधून जे काही विकार आहेत त्या विकारापासून तुम्ही मुक्त आहात का? मग ते लोक म्हणाले बा आम्हाला नेमके विकार म्हणजेच काय माहित नाही. एखादा समजा व्यक्ती आहे ज्याला चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे जोपर्यंत कळणार नाही, तो मग ते चांगलं करत असला काय वाईट करत त्याला कसं समजेल? म्हणून त्या ठिकाणी बुद्ध म्हणतात तुम्ही जे आरंत आहात का, मग त्यावेळेस बुद्ध सांगलं पाहिजे की आम्ही आरंत म्हणजे काय माहित नाही. मग बुद्ध म्हणतात की हे जी सगळ्या गोष्टी करायला तुम्ही जे आहे ते याचा उपयोग काही होत नाही. एखाद्या व्यक्तीला त्यांचं ध्येय काय होतं की त्यांना जे आहे त्यांना स्वर्गामध्ये जायचं होतं. त्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे काय म्हणलं जायचं, काही लोक जे कर्मकांड करायचे, म्हणजे हे जे कर्मकांड चालले होते कशामुळे चालले होते, एखाद्याचे वडील वारले तर मग ते लोक काय सांगायचे, तुझे वडील वारले, तुझ्या वडिलांनी इथं काही जरी कर्म केला असेल तर तू अशा भोजनदान भोजनदान कर, म्हणजे तुला काय तुझे वडील काय होतील, तुझे वडील स्वर्गात जातील, है ना. असं काही ठिकाणी लोकांनी म्हटलं, काही संतांनी म्हटलं गेलं की बाबा रे तुम्हाला जर समजा ह्या प्राण्याची हत्या केल्यानंतर जर तुमचे वडील स्वर्गात जात असतील तर बुद्ध म्हणाले की बाबा तुमच्या लेकराची तुम्ही का बघते हे करणार. अशा प्रकारे जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते बुद्ध म्हणतात की बा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मनुष्याचं जे काही तुम्ही करत आहात तर ते जर तुम्हाला निर्वाण प्राप्त करायचं असेल, जर मोक्ष प्राप्त करायचा असेल, आता मोक्ष म्हणजे काय, आपण म्हणतो मोक्षाचा अर्थ शब्दशः असा होतो की लोक म्हणतात मेल्यानंतर मोक्ष आहे, मेल्यानंतर मोक्ष नाही. तर मोक्षाचा अर्थ होतो म्हणजे मोह आणि क्ष म्हणजे त्याचा क्षय करणे म्हणजे काढून टाकणे. जो लोभ आहे त्याला काढून टाकणे. ज्या गोष्टीचा मनुष्याला मोह आहे त्या सगळ्या गोष्टी काढून टाकणे म्हणजे मोक्ष मिळणे. आपण काय म्हणतो, निर्वाण मेल्यानंतर आहे का, नाही, जिवंतपणेच आहे. मेल्यानंतर कुणीच काही पाहिलं नाही. मेल्यानंतर काय होतंय हे पाहण्या एवढे आपण विद्वान, बुद्धिमान किंवा ज्ञानवान किंवा प्रज्ञावान झालो नाही. पण बुद्धांनी एक गोष्ट म्हटलेली आहे की तुम्हाला एखादा मेल्यानंतर जरी पुनर्जन्म असेल, बुद्ध काय म्हणतात जरी असेल किंवा नसेल आपल्याला माहित नाही, पण बुद्ध म्हणतात जरी असेल तर जो व्यक्ती इथं सुखी राहील, या पृथ्वी तलावर सुखी राहील, या लोकांमध्ये सुखी राहील, इह लोके सुखी राहील, कदाचित तो मेल्यानंतर तिथं सुद्धा जन्म झाला तर सुखीच राहील. पण बुद्ध म्हणतात की एखादा व्यक्ती इथं जर दुःखी राहिला, या ठिकाणी दुःखी राहिला, तर तिकडे कसा सुखी राहील, तिकडे राहण्यास सुखी आहे शक्यता आहे का, नाही. म्हणून बुद्ध या ठिकाणी म्हणू लागले की मनुष्य जर एखादा केसांचा जटा बांधून लागला, लग्न राहू लागला, तरी त्याचा जे उपयोग चित्तामधले विकार काढण्यासाठी काही होत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्याचा ध्येय प्राप्त करायचं असेल आणि ते दुसऱ्या रस्त्याने जात असते,
एखाद्याला समजा उदाहरणासाठी सांगतो, एखाद्याला समजा MPSC UPSC परीक्षा द्यायची, मग त्याचा मार्ग कसा आहे? त्याचा मार्ग वेगळा आहे. त्याला तेवढा वेळ अभ्यास करावा लागेल, तेवढ्या जे काही विषय दिला त्याचा अभ्यास करावा लागेल. ते न करता जर दुसरी गोष्ट करू लागला तर MPSC UPSC साठी त्याचा उपयोग होईल का? काही उपयोग होणार नाही. त्यांनी समजा हे धम्माचेच ग्रंथ वाचत बसलो, त्यासाठी त्याचा उपयोग होईल का? उपयोग होणार नाही. बुद्ध तशाच प्रकारे म्हणाले, जे तुम्ही करत आहात, जे प्राप्त करायचंय त्याच्या दृष्टिकोनाने तुम्हाला काय होणार आहे का? कारण यांचं काय म्हणणं होतं की आम्हाला मेल्यानंतर स्वर्ग प्राप्त झाला पाहिजे. सगळ्या लोकांचं जे काही त्या काळामध्ये हाटीयोग करायचे, सगळ्या गोष्टी जे करायचे त्यांचं एकच ध्येय होतं, जिवंतपणी आम्हाला कितीही कष्ट लागो, कितीही यातना भोगायला लागो, कितीही काही लागो, पण आम्हाला मेल्यानंतर मात्र मोक्ष मिळायला पाहिजे किंवा ते स्वर्ग मिळायला पाहिजे. मग बुद्ध म्हणाले किंवा त्या दृष्टिकोनानं तू हे सगळ्या जे लोक राहतात, कपडे घालत नाहीत अंगावर, पाया जे अंगाला चिखल भासून राहतात, याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून बुद्ध म्हणून राहिले की जे कलह करीत बसत नाही किंवा हत्या करीत नाही किंवा अग्नीच्या साह्याने नाश करीत नाही, ज्याला विजयाची इच्छा नसते. बुद्ध काय म्हणतात की बुद्धांनी सांगितलं, जे 4 लोकधर्म सांगितले बुद्धांनी, की आपण महामंगल सूक्त म्हणत असताना एक गाथा घेतो, कुट्टस्स लोकधर्मेहि चित्तंयसन कंपती अशोक विरजन क्षेम एतन मंगल उत्तम. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? कुट्टस्स लोकधर्मेहि म्हणजे जे 4 प्रकारचे जे लोकधर्म आहेत, त्या लोकधर्मामुळे मनुष्य विचलित होत नाही. अशोक विरजन क्षेम, ज्या अशोक म्हणजे काय? ज्या व्यक्तीला शोक होत नाही. शोक म्हणजे काही दुःख होत नाही. बुद्ध म्हणाले किंवा असा जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती त्या गाथेतून बुद्धाला सांगायचे की जो व्यक्ती 4 लोकधर्म कोणते सांगितले? बुद्ध म्हणतात की यश, अपयश, जय, पराजय, लाभ, हानी आणि सुख आणि दुःख, ह्या जेव्हा 4ही गोष्टी होतात, म्हणजे एखाद्याला व्यक्तीला यश प्राप्त झालं म्हणजे यशाने काय होत नाही? आनंदित होत नाही मोठ्या प्रमाणामध्ये. अपयश झालं म्हणून तो त्या ठिकाणी दुःखी होत नाही. त्यानंतर सुख प्राप्त झालं तर सुखाने फार आनंदित होत नाही, कारण सुखानंतर दुःख येणारच आहे. जय जरी झाला तर पराजय कधीतरी होणारच आहे. लाभ झाला तर हानी होणारच आहे. म्हणून बुद्ध म्हणतात की बाबा अशी जी गोष्ट आहे, त्या गोष्टीसाठी बुद्ध म्हणतात की जे अशा प्रकारचा व्यक्ती असतो, तर तो व्यक्ती म्हणून तो जो सगळ्याविषयी जे असते ज्याला विजयाची इच्छा नसते, म्हणजे जे काय आहे त्याच्यामध्ये समाधान मानणं असतो, म्हणजे त्याला काही समतेमध्ये राहत असतो, जो सगळ्यांच्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो, त्याच्या बाबतीत द्वेष करणे किंवा तिरस्काराची भावना निर्माण होण्यास कारण मिळत नाही. पुण्य लाभावे म्हणून भूताखेतांना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो, त्याला मिळणारे सुख हे सत्पुरुषाच्या आदर करणाऱ्या माणसाच्या सुखाच्या 1/4 नसते, म्हणजे त्याचा 4था भाग सुद्धा नसतो. आता या ठिकाणी भूत म्हटलं गेलं तर भूत म्हणजे काय नेमकं तुम्हाला सांगतो. भूताची व्याख्या काय? मनुष्याचं शरीर किती घटकानं बनलेलं? 4 महाभूताने. त्याला 4 महाभूत म्हणतात किंवा 4 तत्वही म्हणतात, है ना? आहे ना? 4 महाभूत किंवा 4 तत्व किंवा 4 घटक, आहे ना? तर महाभूत या शब्दाचा काय अर्थ होतो? तो मी याला एक सांगतो की मी आतापर्यंत असं कुठं पाहिलं नाही, एखाद्या भूतानी एखाद्या माणसाला मारलं असं पाहिलं का कधी? कुठंतरी पाहिलं का? कुठंच होत नाही. माणसाला धोका जो आहे ते भूतापासून धोका नाही, मनुष्याला धोका आहे जिवंत माणसापासून. जिवंत माणसाने, जिवंत मित्राने, जिवंत व्यक्तीने मात्र माणसाला मारलं पाहिलं की नाही? आपण भूताने मारलं पाहिलं नाही. असं दाखव बरं एखादी घटना. ती जी घटना असते त्याच्यावर तो मानसिक आजार असतो, तो मानसिक रोग असतो त्याला ते भूत वगैरे म्हणता येणार नाही. त्याला विज्ञानाने सिद्ध केलं की त्याच्यामध्ये भूत वगैरे काही कल्पना नाही. आणि असती तर मला सांगा, खरंच जर भूत असती, मला एक सांगतो, खरंच जर भूत असतं, एखाद्या बाईला एखाद्या त्याच्या मित्रानं मारलं असतं, समजा मारलं,
मग ते भूत होऊन त्याला मारील ना, त्याला जेलमध्ये टाकण्याची किंवा एवढी न्याय देण्याची भानगड काय? एखाद्या जवान मनुष्याला त्याच्या 4 मित्रांनी मारलं, खरंच जर भूत असतं किंवा असेल तर मग त्यांना त्या जे 4 मित्रांनी त्याला मारलेलं आहे तर मग त्याला त्या लोकांना जेलमध्ये टाकण्याची, त्यांची त्याला काय म्हणतो त्याचं संशोधन करण्याची गरज काय? तेच भूत झालं असतं ते 4 लोकांना मारून टाकलं असतं. भूत जर खरोखरच असतं तर असं झालंय का एखाद्या दिवस की बाबा एखाद्या तरुणीला मारून टाकलं? अशा घटना होतात ना वर्षातून, कमीत कमी हजारो घटना होतात, पण 4-2 घटना त्या बाहेर येतात. असं झाल्यावर तर त्याला काही गरज झाली नसती ना, त्या तरुणीने किंवा त्या तरुणानेच त्यांना मारून टाकलं असतं. म्हणून ते भूत वगैरे काही नाही. तर महाभूत कशाला म्हणतात? तर महाभूत म्हणजे हे जे 4 तत्व आहेत. आपल्या इकडं पाणी आलं, आपले नगरच्या नगर वाहून जाते की नाही, हे जे जलवायू तत्व आहे, हे जलवायू तत्व काय आहे? हे महाभूत आहे. हे महाभूत आहे. हे जर एकदा आलं तर किती घरांचा, किती लोकांचा, किती झाडांचा, किती शेतीचा, कशाचा नाश करेल काही सांगता येत नाही. नाश करते की नाही? मग हे खरं महाभूत आहे. याला कोणीच रोखू शकत नाही. महाभूत कसे म्हणजे जे आवडू शकत नाही, ज्याला आपण ताब्यात घेऊ शकत नाही, त्याला भूत म्हटलं गेलं. महाभूत हे काय? वायू, ते जल महाभूत नाही. आता वारं पाहतो आपण अनेक ठिकाणी, वारं पाहतो की नाही? अनेक काय आपल्या देशामध्ये तेवढं वारं येत नाही, पण काही ठिकाणी कसं असते प्रति घंटा 500 याने 500च्या वेगाने, की नाही, 600च्या वेगाने, 300च्या वेगाने. मग ते काय करते? झाडं वगैरे सगळं ते काय करते? घेऊन जाते, बिल्डिंगच्या बिल्डिंगा पाडते. त्याला म्हटले वायू महाभूत. त्यानंतर ते जो महाभूत, एखादं जर जंगल जर पेटलं तर काय होते? ते जंगल पेटून जाते ना. ऐकते की किती हेलिकॉप्टरने पाणी टाका, कशाने पाणी टाका. आणि त्याच्यानंतर भूकंप हे एक महाभूत आहे. भूकंप, खिलारीचा भूकंप झाला की नाही, गावचे गाव नष्ट करते. याला महाभूत म्हटलं गेलं. आपण काय करतो? हीच धरत बसतो. भूत आहे, पिशाच आहे, हे भूत असतं, पिशाच असतं, काय असतं? ज्याला मारलं गेलं त्यानंच मारलं असतं ना. ज्या बाईला मारलं गेलं तिनंच मारलं असतं ना. या सगळ्या भानगडी काला करायला असतात. मग तर लोक भिले असते, अरे बापरे कोणाचा हत्या करून कोणाला मारून बघा, मारलं की बघा रे त्याला मारलं तर ते बघा. या 4 कोणाला तरी माहित असते ना, बघा या 4 लोकांनी त्या बाईला मारलं तर ती भीती झाली आणि याला मारून टाकलं. असं कुठं झालंय का? असं कुठेही होत नाही. त्याच्यामुळं ज्या गोष्टी विज्ञानावर आधारित आहेत, ज्या गोष्टी विज्ञानाने सिद्ध केल्या आहेत, त्या गोष्टी आपण मानल्या पाहिजे. ते भूत, पिशाच वगैरे हे जे सगळं होतं आपल्या बुद्धीला पटलं पाहिजे. बुद्ध काय म्हणाले? बुद्ध एवढी जे आहे स्वातंत्र्य कुण्याच व्यक्तीने दिलं नाही. बाकी सगळे इतर धर्म काय म्हणाले की आम्हाला माना, आम्हाला भजा, आम्हाला पूजा करा, आम्हाला जर मानलं तर काय होईल? तुमची मुक्तता होईल. बुद्ध म्हणाले की बाबा मी ज्या गोष्टी सांगितल्यात तुम्हाला जर ते पटल्या, तुमच्या अनुभवाला आल्या तर तुम्ही ते माना, नाही तर सोडून द्या. काही गरज नाही. तुम्हाला जर अनुभव लागेल तर मग काय त्याचा विषयच नाही ना, तुम्ही मानू नका. तुम्हाला जोपर्यंत त्या गोष्टीचा अनुभव येणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी मानू नका. अशा प्रकारे जे आहे तथागत बुद्धाने जे आहे ते सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारे जे आहे जे उत्तरावर्तीचे जे ब्राह्मण होते, या ब्राह्मणांना तथागत बुद्धाने दीक्षा दिली. त्या ठिकाणी जो समम होता, अशा प्रकारे तथागत बुद्धाने त्यांच्या जे काही चित्तामध्ये निर्माण झालेले जे प्रश्न होते सगळे प्रश्न तथागत बुद्धांनी सोडवले आणि त्या ठिकाणी ते जे आहे ते त्यांनी धम्माची दीक्षा घेतली. मला साधू साधू साधू. ज्यांनी धम्मदीक्षा तर घेतलीच, दीक्षांतर तर झालंच, पण त्यांचं काम तथागत बुद्धाच्या हयातीमध्ये तर होतंच, पण त्यांनी तथागत बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा खूप मोठी भूमिका पार पाडली. अशी जे उपाली न्हावी होते, ह्या न्हाव्याची धम्मदीक्षा आपण या ठिकाणी ऐकणार. तर काय झालं की त्याचे 4 मित्र होते. ह्या न्हाव्याचे काय होते? 4 मित्र होते.
आणि 4 मित्र जे आहेत ते एकदा काय झालं की ते 4ही मित्र जे आहेत ते तथागतांकडे धम्मदीक्षा घेण्यासाठी निघाले. आणि निघत असताना हा जो न्हावी होता, हा न्हावी काय होता, त्यांचा सेवक होता. न्हावी हा त्यांचा सेवक होता. आणि ते त्या ठिकाणी त्यांना म्हणाले की बाबा हे जे काय आमचे अलंकार आहे, ते सोनं नाणं आहे आणि हे तू सगळं आमच्याकडून घे आणि तू काय कर, तू परत जा. मग तो त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये विचार आला की बाबा मी माझ्या सोबत्याला हे जर मी घेऊन गेलो आणि घेऊन गेल्यानंतर जर ते लोक काय म्हणतील, ते लोक राजाचे मुलं आहेत, क्षत्रियांचे मुलं आहेत, आणि जर त्या लोकांचे मी जर हे सगळे जे अलंकार आहेत ते घेऊन गेलो तर ते म्हणतील की त्यांना ठार मारलं आणि यांनी काय केलं, हे माझं सगळं सोनं आणि यांनी घेऊन आले. आणि मग शाक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले होते त्या मार्गाने मी का जाऊ नये. त्याच्या मनामध्ये काय आलं, जे शाक्य कुळामधले जे तरुण होते, जे बुद्धाकडे धम्मदीक्षा घ्यायला जात होते, ते त्यांनी याच्याकडे सगळं सोनं नाणं वगैरे दिलं. आणि दिल्यानंतर याच्या मनामध्ये आलं की मी हे घेऊन चाललो, एकतर हे एवढे मोठे शाक्य कुळाचे लोक आहेत, मी तर साधा न्हावी आहे, आणि हे एवढे लोक असताना हे चालले बुद्धाकडे धम्मदीक्षा घेण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, त्याला दोन्ही गोष्टी वाटल्या. एक तर ती गोष्ट वाटली आणि दुसरी गोष्ट वाटली की हे जे मला सगळं काय गठडं बांधून दिलं याने, तर मी काय होईल, ही लोक काय म्हणतील, शाक्य लोक काय म्हणतील की मी त्या लोकांना मारून टाकलं आणि त्यांचं सगळं सोनं आणलं. म्हणून त्याच्या मनामध्ये आलं की खरोखरच मी का जाऊ नये. रुपालीने स्वतःला प्रश्न विचारला आणि ते अलंकाराचे जे गठोडे होते, म्हणजे सोने न्यायचे जे गठोडे होते, ते त्याने काय केले, पाठवून आपले खाली उतरले आणि उतरून ते एका झाडाला त्याने टांगले, बांधून टाकले एका फांदीला. आणि ते म्हणाला त्या ठिकाणी किंवा ज्याला ते सापडेल पहिल्यांदा ज्याला दिसेल त्याने ते घेऊन जा. कोण म्हणाला असं? उपाली न्हावी. न्हावी म्हणजे कोण? न्हावी म्हणजे हे ना आपले हे करणार, ठीक नाही. त्या काळामध्ये अक्षरशः असं होतं की ते 12 बलुतेदार होते, त्यांना पैसे दिले जायचे नाही त्या काळामध्ये. बलुतेदार आणि 12 आलुतेदार होते. बलुतेदार म्हणजे जसं समजा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, बलुतेदार म्हणजे एखादा समजा सुताराचं काम करणारा आहे, तर ज्याच्याकडे शेती असेल तर तो वर्षभर त्याला काय करायचा, त्याचा नांगर वखर जे काही लागेल समजा ते बनवून द्यायचा. त्याच्या बदल्यामध्ये त्याला पैसे नाही मिळायचे. पण जेव्हा याच्या शेतीमध्ये जेव्हा काही अन्नधान्य व्हायचं त्यावेळेस त्याला काय करायचं, त्यांनी त्याच्यामधलं ते देत असत. मग हे जशा प्रकारे सुतार आहे, लोहार आहे, सगळे जेवढे काही 12 बलुतेदार होते, ह्या लोकांना तशा प्रकारे त्याच्या बदल्यामध्ये त्यांच्या खाळ्यावर दिलं जायचं. आतापर्यंत दिलं जायचं. आम्ही सुद्धा पाहिलं त्या गोष्टी. नंतर मग त्यांनी बंद केलं. नाही बा, आम्हाला पैसे द्या म्हणजे, आता ते काय त्यांचे दाणे ज्वारी कुठे न्या कुठे विका, काय करा, आम्हाला द्या. मग ती प्रथा आता बंद झाली आणि ते काही कोणी करीना. त्यांची मुलं वगैरे करण्यात मशीन निघाल्या, सगळ्या गोष्टी निघाल्या. तर मग त्या ठिकाणी तो तशा प्रकारचा तो न्हावी होता. आणि त्यांनी काय केलं, ते सोनं नाणं आपलं एका झाडाला बांधलं आणि म्हणाला बा ज्यांना कोणाला सापडेल त्याने ते घेऊन जाईल. आणि तो शाक्य तरुणांच्या मागोमाग जाण्यासाठी मागे फिरला. आता त्याने ते बांधलं त्या ठिकाणी आणि त्यांच्या पाठीमागे निघाला. आणि शाक्याने त्याला दूरचित्ताने पाहिलं. अरे म्हणे हे तर गेला नाही, म्हणे हे तर वापस आलं. आणि पाहिल्यानंतर त्याला ते म्हणाले, बरं झालं उपाली तू वापस आलास, बरं झालं तू वापस आलास. तेव्हा त्याने आपल्याला काय वाटले त्यांना ते सांगितले. ते म्हणाला, बाबा मला काय वाटलं मी तुम्हाला खरं सांगतो. मला असं वाटलं तुम्ही चालल्या बापू आणि गेल्यावर मला काय करतील, तुम्हाला मारून टाकलं म्हणून, तू सगळं सोनाने गळून मला मारतील म्हणून ते म्हणला की बापू ते मी आलो म्हणे निघून तुमच्या पाठीमागे आलं. आणि ते म्हणाले ते बरं झालं तू परत गेला नाहीस, ते बरं केलेस, कारण शाक्य हे भयानक लोक आहेत, त्याने तुला खरंच ठार मारला असतं. तुला विचारलंच नसलं कसं काय, तुझ्याकडे सोनं नाही दिसलं असतं आणि तुला विचारलं असतं, तूच मारलास, मग ते कुठे गेले सांग, ते काही सांगता आलं नसतं. आणि मग त्याने आपल्याला काय वाटलं सांगितल्यानंतर आणि तिथे मग त्या ठिकाणी काय झालं,
की ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी उपाली नाव्याला बरोबर घेऊन गेले. यांनी पारदेवटाचं पकडलं धरलं आणि ते घेऊन गेले आणि गेल्यानंतर त्यांनी तथागतांना वंदन केले आणि त्यांनी एका बाजूला बसले. त्या ठिकाणी एका बाजूला बसले आणि बसल्यानंतर ते तथागत बुद्धांना म्हणाले की तथागत, आम्ही शाक्य लोक गर्विष्ठ आहोत, अहंकारी आहोत आणि आमच्या अगोदर या जो उपाली आहे यांना तुम्ही संघामध्ये घेतलं पाहिजे. संघामध्ये घेतल्याचा अर्थ काय होते की जो कोणी एक दिवस जरी तुमच्या अगोदर जर श्रामणेर झाला असेल किंवा भिक्खू झाला असेल तर तुमचं वय समजा 50 वर्ष आहे, तुमचं वय 50 वर्ष आहे, पण जो श्रामणेर झाला आहे त्याचं वय 25 वर्ष आहे. तो 25 वर्षांना तुमच्यापेक्षा लहान आहे, पण त्यांनी जर एक दिवस अगोदर तुमच्या जर दीक्षा घेतली असेल, तो श्रामणेर झाला असेल, भिक्खू झाला असेल, तर तो तुमचा काय होतो, गुरु ठरतो. इकडं वय केव्हापासून बोललं जातं, तुमचं इकडलं वय धरलं जात नाही. तुम्ही केव्हा तिकडे गेले, धर्मामध्ये केव्हापासून गेले, तिथं तुमचं वय पकडलं जातं. म्हणून हे म्हणाले की आम्ही थोडं गर्विष्ठ आहोत, अहंकारी आहोत. मग तुम्ही काय करा तथागत, या नाव्याला तुम्ही काय करा, नाव्याला या ठिकाणी तुम्ही आमच्या अगोदर दीक्षा द्या. म्हणजे काय होईल, आमचा गुरु होईल आणि आमचा अहंकार कमी होईल आणि ज्येष्ठ होईल. आणि म्हणून आम्ही त्याला हात जोडून वंदन करू. ज्येष्ठ होईल ना त्याच्यापेक्षा, है ना. आणि म्हणजे अशा रीतीने आमच्यातील शाक्यत्वाचा गर्व नष्ट होईल. तेव्हा तथागताने प्रथम उपाली नाव्याला पूर्वजा देऊन भिक्खू संघात सामील करून घेतले आणि त्यानंतर शाक्य कुळातील तरुणांना भिक्खू संघाची धम्मदीक्षा दिली. इथपर्यंत आपल्याला माहीत आहे. याच्यानंतर पुढं काय झालं, याच्यानंतरची पुढची जी भूमिका होती, जसं तथागत बुद्धांनी हे जे 5 लोक होते, 5 लोकांना जेव्हा धम्मदीक्षा दिली गेली त्यांना काय म्हटलं गेलं, पंचवर्गीय भिक्खू संघ. पंचवर्गीय भिक्खू म्हणजे काय, त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, धम्मचक्र परिवर्तन, है ना. ते 5 लोक झाले तेव्हा धम्मचक्र परिवर्तन झालं, धम्मचक्र परिवर्तन झालं. तशा प्रकारे पूर्ण त्रिपिटकामध्ये उपाली भंतेजींनाच विनयधर भिक्खू म्हटलं जातं. विनयधर उपाली काय म्हटलं जातं, विनयधर उपाली म्हटलं जातं. याचं नेमकं कारण काय आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. उपाली विनयधर का म्हटलं जातं, कारण जेव्हा तथागत बुद्धाच्या काळामध्ये उपाली असे होते की जे स्वतः 227 नियमांचे पालन करणारे होते. 227 नियमांचे पालन करणारे होते. शील किती आहे, जसं श्रामणेर झाला, श्रामणेर झाल्यानंतर त्यांना 75 शेके नियमाचं पालन करावं लागतं. श्रामणेरानंतर भिक्खू झाल्यानंतर 227 नियमाचं पालन करावं लागतं. भिक्खूंनी जर असेल तर त्यांना 311 नियमाचं पालन करावं लागतं. अशा प्रकारे 227 नियम तथागत बुद्धांना पाठ होते. पाठच नव्हते तर त्यांना ते विचारलं गेलं की हा नियम का लावला गेला, या ठिकाणी काय घटना घडली होती. म्हणून अशा वेळेस काय झालं गेलं की ज्या वेळेस तथागत बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, महापरिनिर्वाण झाल्यानंतर एक सुभद्र नावाचे भिक्खू होते. तथागत बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, त्यांना माहीत नव्हतं आणि बाकी सगळे जे भिक्खू होते रडू लागले, आक्रोश करू लागले. आणि ह्यांनी ऐकलं, का रडायले, काय झालं, कशामुळे रडायले. ते म्हणे बा तथागताचं महापरिनिर्वाण झालं, तथागत आपल्यामध्ये राहिले नाही, आता आपले शास्त्र राहिले नाही. अरे बरं झालं ना म्हणे, बघायला सगळं बरं झालं ना म्हणे. अरे म्हणे इतके वाजता उठा, तितके वाजता झोपा, इतके वाजता जेवा, इतके वाजता जेवा, असंच चिवर घ्या, हेच करा, हे सगळं काय कटाळावून गेला मला आम्ही. कटाळावर घ्या म्हणजे सांगणार, आता कोण सांगणार राहिलं म्हणे. असं जेव्हा म्हटलं गेलं बरोबर त्यावेळी जे महाकाश्यप जे होते 100 दिवस जवळजवळ होऊ लागले, 50-60 दिवस चालते. महाकाश्यपांना असं वाटलं की बापरे, बुद्धांना जाऊन भगवानांना शास्त्राने जाऊन काही दिवस झालं नाही तर लोक आताच असे करायले. मग त्यांनी ठरवलं की बुद्धांनी जे काही गोष्टी सांगितल्या होत्या त्याचं संगायन करायचं. म्हणले त्याचं काय करायचं, मुखोद्गत संगायन करायचं. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी जे गृहप्रवत होता त्या ठिकाणी पहिली धम्मसंगीती घेण्याचं ठरवलं. किती दिवसांनी, तथागत बुद्धाच्या 100 दिवसांनी पहिली धम्मसंगीती भरली. त्या ठिकाणी किती आरंत भिक्खू होते, त्या ठिकाणी 499 आरंत भिक्खू होते. आणि आनंद त्यावेळेस आनंद झाले नव्हते. आता आनंदाचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. म्हणते आनंदाचा प्रसंग असा होता की एकदा तथागत बुद्ध एकटे राहिलेले होते
आणि एकटे राहिले असताना झालं असं की सगळ्यांनी ठरवलं की भगवंतांना एकट्याला सोडायचं नाही आणि कुणीतरी सोबत हमेशा तथागतांच्या राहायला पाहिजे. असं असताना मग काय झालं की भंते आनंद म्हणाले की भगवान, माझ्या काही मागण्या आहेत, अटी आहेत, मी तुमच्यासोबत राहतो, पण माझे काही वर आहे. ते म्हणाले आनंद, तुझे काय वर असतील, माग जे असतील ते. ते म्हणाले बा, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जासाल त्या त्या ठिकाणी जे काही मिळेल ते मला, कुठलाही पदार्थ ते मला दान मिळालेलं नको, पण तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जासाल आणि काही कारणास्तव समजा नाईलाजाने मी जर त्या ठिकाणी उपस्थित राहिलो नाही, तर त्या ठिकाणी जे काही तुम्ही सुद्धा सांगसाल, कथा सांगसाल, जे काही ज्ञान देसाल ते जशास तसं आल्यानंतर मात्र मला सांगितलं पाहिजे. म्हणून झालं असं की जेवढ्या काही गोष्टी होत्या तथागत बुद्धांनी सांगितल्या त्या सगळ्या कोणाला माहीत होत्या? भंते आनंद्यांना माहीत होत्या. धम्मसंगीतीमध्ये जी आट काय होती की जो व्यक्ती आरंत नसेल त्याला उपस्थित राहता येणार नाही. भंते आनंद आरंत नव्हते, पण सगळं ज्ञान त्यांच्याकडे होतं. म्हणून शेवटी त्यातलं काय करावं लागलं की बुवा, त्यांनी सांगितलं गेलं उद्या एक तर तुम्ही आरंत पदाला पोहोचा, म्हणजे जे काही तुमच्या शरीरामधले विकार आहेत, 6 निवरणे असतील, 7 अनुष्ठा असतील, 10 क्लेश असतील, 10 संयोजना असतील, आश्रव असतील, तृष्णा असतील, योग असतील, हे सगळे जे काही 59 प्रकारचे जे अकुशल कर्म आहेत ते सगळे तुम्हाला काढल्याशिवाय पर्याय नाही. कारण त्या काळामध्ये खोटं बोलायला काही हेच नव्हती. कारण 499 लोक आरंत होते, यांना सहज ओळखत होते हे आरंत आहे की नाही, ते आहे की नाही. आपण समजा एखाद्याला खोटं बोलू शकतो, मी PhD झालो बोलू शकतो, पण ज्याचे 10 वर्ष झालं PhD जाऊन तो जो कुलगुरू आहे तो सहज ओळखू शकतो की नाही? त्याला 2 गोष्टी विचारून ओळखू शकतो, आहे की नाही. एखाद्या विषयामध्ये एखादा परफेक्ट मनुष्य आहे, ज्याला काही माहीत नाही त्याला ते म्हणू शकते, अरे मी एवढं शिकलो, एवढं झालं, पण शिकल्या पुढं जाऊ शकतो का? म्हणून त्या ठिकाणी ते खोटं बोलायला त्या ठिकाणी त्यांना हे नव्हतं. म्हणून ते आरंत झाले शेवटी. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी धम्मसंगीती भरवली गेली. ती कोणाच्या ह्याच्यामध्ये? जो राजा अजाशत्रू होता. अजाशत्रू काय होता? जेव्हा ह्या देवदत्तांनी काय केलं, सुरुवातीला तथागतांच्या विरोधामध्ये त्यांना भडकावलेलं होतं अजाशत्रूला, है ना. पण नंतर जेव्हा या अजाशत्रूला तथागत बुद्ध काय आहेत माहीत झालं, तर काय झालं, तो तथागत बुद्धांचा शिष्य झाला, अनुयायी झाला. आणि मग त्या अजाशत्रूने काय केलं, तथागत बुद्धांची जी पहिली धम्मसंगीती, म्हणजे तथागत बुद्धाच्या नंतर जी पहिली धम्मसंगीती भरली होती, त्याला राजआश्रम मिळाला, किंवा त्याचं जे नियोजन आहे, संयोजन आहे, ते कोणी केलं होतं? अजाशत्रूने केलं होतं. गृह पुरवठावर भरली होती. किती लोक होते? 500 आरंत भिक्षू होते. आता आरंत झाले ना. आणि किती महिने चालली? 3 महिने धम्मसंगीती चालली, 3 महिने. मग त्याच्यामध्ये काय केलं गेलं? त्या धम्मसंगीतीमध्ये संगायन केलं गेलं. तथागत बुद्धांनी सांगितलेल्या गोष्टी, त्यावेळेस गुरु शिष्य परंपराच होती ना, लिखाण नव्हतं ना, लिखित नव्हतं. 3ऱ्या धम्मसंगीतीच्या वेळेस ते लिखाण झालं, लिपिबद्ध झालं की नाही. जे काय आपण ताम्रपट वगैरे म्हणतो त्याचा विषय वेगळा आहे. तर पण त्या ठिकाणी मग काय केलं गेलं, हे जे भंते आनंद होते यांनी पूर्ण सुत्तपिटक सांगितलं. सुत्तपिटक आहे दिग्घ निकाय, मध्यम निकाय, अंगुत्तर निकाय, उद्धग निकाय, संयुक्त निकाय, हे जवळजवळ 5 प्रकारचे ग्रंथ. त्यानंतर उद्धग निकायामध्ये 15 ग्रंथ हे सुत्तपिटकामधले. त्यानंतर तुमचं विनयपिटकामध्ये 5 ग्रंथ आणि अभिधम पिटकामध्ये 7 ग्रंथ. मग त्यामध्ये जे आहे भंते महाकाश्यपांनी आपलं भंते आनंदाने सुत्तपिटक सांगितलं गेलं. आणि ज्यावेळेस विनय पिटक सांगायचं होतं, ज्यावेळेस विनय सांगायचं होतं, तर महत्वाचं कशासाठी घेतलं होतं? हे धम्मसंगीती कशी घेतली असेल? भिक्खूंच्या नियमासाठी, विनयासाठी मुद्दाम घेतली होती, हे सगळं संगायन करण्यासाठी. तर मग त्यावेळेस भंते भूपालींनी काय केलं, हे नियम जो आहे तर केव्हा कशासाठी लावला गेला आणि काय घटना घडली होती, हे सगळं त्या ठिकाणी एक ना एक गोष्ट त्या विनयपिटक वाचा करून तर त्या ठिकाणी ती घटना सुद्धा लिहिलेली आहे. ही जर नियम लावला असेल तर का लावला? 12च्या नंतर भोजन करायचं नसेल तर का भोजन करू नये? त्या काळामध्ये भिक्षू केव्हाही मागायला जायचे, दुपारीही जायचे, संध्याकाळीही जायचे. यांचं एकदम मुंडन असायचं
आणि जेव्हा सायंकाळी जायचे तेव्हा काय व्हायचं, ते महिला भियायच्या, विद्रुप दिसायचे. म्हणून काय केलं बुद्धांनी, नाही नंतर 12च्या नंतर भोजन पण नियम लावला. मग हा नियम काय सांगितला गेला. त्यानंतर काय केलं, दुसरा एक नियम लावला की त्या भिकूने आतमध्ये डोकावून पाहू नये. भिकू बघा 1, 2, 3 एखादा मिनिट त्या दारापुढे थांबतात आणि पुढे निघून जातात. त्यालाही कारण आहे. मागून खाऊ नये, म्हणजे कोणाला उपासकाला मागून नाही घेऊ नये, ह्याला पण कारण आहे. सुप्रिया नावाची जी उपासिका असते, तिला मागल्यानंतर ती काय करते, एखाद्या भिकूला काही रोग असेल, बिमार असेल, त्यांनी तिच्याकडे मांसाहाराची मागणी करतात आणि ते कुठंच मिळत नाही. आणि मिळालं नसल्यामुळे स्वतःची मांडी कापते आणि ती त्या भिकूला खायला देते. तथागत बुद्ध येतात त्या ठिकाणी आणि पाहतात, अरे सुप्रिया कुठे गेली. त्यानंतर ती दुखण्याला पडली. मग तिला विचारलं जाते की तू कशी काय बिमार पडली. मग ती पूर्णपणे सांगते की बाबा मी असं घटना घडली. मग तेव्हापासून सांगलं गेलं की भिकूंनी मागून खाऊ नये. म्हणजे मागून खाऊ नये म्हणजे तोंडाने मागणी करायची नाही, मला आज पुऱ्याच करा, मला आज काय म्हणतात खीरच करा, आज मला मांसाहारच करा, याला बंदी. हे सगळे जेवढे काही नियम आहेत असे ते वेगवेगळ्या. त्यानंतर वृद्धिबल दाखवू नये, वृद्धिबलात सुद्धा असे सगळे नियम. कुठं कोणती घटना घडली होती असं कोणी सांगितलं, सगळं श्री उपाली भंतेने सांगितलं. आणि अभिधम पिटक जे आहे त्या काळामध्ये भंते महाकाश्यपाने सांगितलं. त्या काळी अभिधम पिटक म्हणून त्याला टीका म्हणायचे. अशा प्रकारे जे आहे हे उपाली जे भंते जे आहेत, उपाली भंतेजीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये योगदान आहे. अशा ह्या उपाली भंतेजींना जे आहे ते विनयधर उपाली भंतेजी म्हटलं गेलं. मला साधू 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 वाचणार आहोत. एक सुनीत नावाचा एक भंगी, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण घाण साफ करणारा एक व्यक्ती राहत होता. आणि ते तर काय करायचं, ज्या ठिकाणी जो काही कचरा वगैरे टाकलेला असायचा तो कचरा साफ करण्याचं ते काम करायचं असायचा. घाण काढणारा, रस्त्यावर जे घाण असते ते काढणारा झाडूवाला म्हणून काम करतो. आपला उदरनिर्वाह त्या ठिकाणी करत असे. हलका आणि पिढीजात असा त्याचा धंदा होता. त्याला काय वाटलं बा आपण एकदम म्हणजे हलकं काम करणारे आहोत. आणि एका दिवशी काय झालं की तथागत बुद्ध आपले त्या ठिकाणी उठले आणि उठल्यानंतर त्यांनी चिवर वगैरे घेतलं आणि बऱ्याचशा भिक्खू संघासह ते काय केले, आपली भिक्षा मागण्यासाठी राजगृह या ठिकाणी गेले. राजगृहात गेल्यानंतर यावेळेस सुनीत जो आहे सकाळी सकाळी गेल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे भिक्षाटन करण्यासाठी गेले असताना त्यांनी काय केलं, सुनीताने कचऱ्याचे व घाणीचे ढीग गोळा करीत होता व ते टोपलीत भरून हातगाडीवर ओढीत नेत होता. कोण? सुनीत नावाचा भंगी. आणि ज्यावेळी त्यांनी तथागतांना आणि त्यांच्या चालणाऱ्या भिक्खूगणांना येताना पाहिले त्यावेळेस त्याच्या अंतःकरण आनंदाने भरून गेले. तथागत बुद्धाच्या जो काय भिक्खू संघ होता बघा, एखादा जर आपला आवडता व्यक्ती किंवा आवडते जे काही लोक असतील, मला ज्याला आपण हे करतो आपण म्हणजे चांगलं मानतो, असं जर व्यक्ती आला काय होते, आपल्या शरीरामध्ये काय होते, आनंद असा एक प्रकारचा भरून येतो. आणि म्हणून ज्यावेळेस ते त्या ठिकाणी तो हे करत तथागत बुद्ध ते आल्यानंतर ते चालणाऱ्या भिक्खूगणांना पाहून त्यांनी काय केलं, त्यांच्या अंतःकरण आनंदाने भरून गेले. परंतु त्याला त्याची भीती वाटली. एकीकडे काय झालं, त्याला आनंदही वाटला पण इकडे भीतीसुद्धा वाटली. भीती वाटण्याचं कारण असं होतं की त्याला वाटलं भंगी आहे, माझं शरीर घाण आहे आणि मी काय आहे हलकं काम करणार आहे. आणि त्याला काय झालं त्या ठिकाणी की ते लपून बसायला बघू लागले. त्या ठिकाणी लपून बसायला बघू लागला आणि लपून बघत असताना त्याने काय केलं की त्याला जागाच मिळाली नाही. काही आडोसा धरण्यासाठी त्याला जागा न मिळाल्यामुळे त्याने गाडीचे जोखंड भीतीच्या एका वाकणावर ठेवले आणि तो भीतीला चिटकून उभा राहील. जे असतं ना ते जू म्हणतो त्याला, ते एका बाजूला असं ठेवलं त्याने आणि ते काय झालं, भीतीला चिटकून उभा राहिला आणि हात जोडून त्याने तथागतांना नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर त्याच्याजवळ आल्यावर तथागत आपल्या दिव्य मधुर वाणीने त्याला म्हणाले
की सुनील आपल्या दरिद्र जिण्याचा तुला काय उपयोग आहे काय, म्हणजे दरिद्र म्हणजे हे जे तू काम करतोस अशा प्रकारचं त्याचा काय तुला उपयोग आहे का. आणि तू तथागत बुद्ध त्या ठिकाणी त्याला म्हणाले की तो ग्रहत्याग करून माझ्या संघास येतो का, संघामध्ये येतो का असं म्हणाले. बघा तथागत बुद्धाकडे आतापर्यंत सगळे लोक आले, पण पहिल्यांदा तथागत बुद्ध हा जो व्यक्ती आहे सुनीत नावाचा याला मात्र तथागत बुद्धाने काय केलं आहे, तू माझ्या संघामध्ये येतो का असं तथागत बुद्ध म्हणालेले आहे. आणि अमृत वर्षाचा आनंद अनुभवित सुनीत म्हणाला. आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं ज्याला काय म्हणतो आपण एक प्रकारचा आनंद उत्पन्न झाला, एक प्रकारची प्रीती उत्पन्न झाली, एक प्रकारचा हर्ष उल्हास उत्पन्न झाला. आणि असं उत्पन्न झाल्याबरोबर ते म्हणाला या जीवनात तथागतासारखे थोर पुरुषही जरी या संघात आहेत तर मी का जाऊ नये. तथागत बुद्धासारखे जर लोक असतील या संघामध्ये, म्हणजे जे व्यक्ती पूर्णपणे एक राजा होता, ज्या राजाच्या घरी 1000 नांगर चालायचे, असा व्यक्ती जर तथागत झालेला आहे आणि असा व्यक्ती जर या संघामध्ये असेल तर मी त्याच्या पुढं काय आहे आणि मी का जाऊ नये. म्हणून तथागतांना म्हणाला की तथागत मला कृपा करून संघात सामील करून घ्यावे. तेव्हा तथागत म्हणाले भिक्खू ये. त्या काळामध्ये काय म्हणायचे भगवान बुद्ध, ये भिक्खवे किंवा भिक्खू ये असा शब्द म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी काय व्हायची, त्यांची ते ठिकाणी श्रावणी किंवा भिक्खूची धम्मदीक्षा व्हायची. आणि त्या शब्द उच्चाराबरोबर सुनीताला प्रवज्य आणि उपसंपदा मिळाली आणि त्याला चिवर भिक्षापात्र देण्यात आले. त्या ठिकाणी त्याला काय झालं, प्रवज्याही मिळाली, उपसंपदाही मिळाली आणि त्याला चिवर सुद्धा त्या ठिकाणी दिलं गेलं. सरासरी प्रवज्य झाल्यानंतर म्हणजे प्रवज्जित झाल्यानंतर 2 ते 3 वर्षाचा काळ लागत असतो उपसंपदा होण्यासाठी. उपसंपदा म्हणजे एखादा श्राम्यर असेल, आपण प्रत्येकाला भिक्खू म्हणतो पण ते भिक्खू नसतात, काही लोक श्राम्यर असतात. आपण लिहित नाही श्राम्यर म्हणून, कारण त्याची उपसंपदा जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत ते भिक्खू म्हणले जात नाही. त्यांची उपसंपदा व्हावी लागते आणि उपसंपदा होताना ते ठिकाण लागते, तशा प्रकारचं तेवढे भिक्खू लागतात त्या ठिकाणी. फेरो महाफेरो ही वेगळी प्रक्रिया आहे. आणि तथागत बुद्धांनी त्या ठिकाणी आले आणि त्यांना म्हणाले की त्यांना प्रवज्या दिली, उपसंपदा मिळाली आणि त्यांना चिवर आणि भिक्षापात्र देण्यात आले. तथागतांनी त्यांना विहारात नेऊन धम्म आणि विनय याची शिकवण दिली. कशा शिकवण दिली, धम्म आणि विनय याची शिकवण दिली. आणि ते म्हणाले की शील संयम आणि दमन यामुळे मनुष्य पवित्र होतो. बुद्धाने काय सांगितलं, शील है ना, शील म्हणजे काय, सदाचाराचं जीवन. शील किती प्रकारचे आहेत, पंचशील, अष्टशील, दशशील, एकादशशील, इंद्रिय संवरशील आणि भिक्खूसाठी दिलेले 75 शेकीय नियम किंवा जे कोणी सामनेर होतात त्या सामनेरांना मात्र 10 शिलाचं पालन करावं लागतं. श्रामनेर असतानाही करावं लागते आणि श्रामनेराचं चिवर उतरल्यानंतरही करावं लागते. अष्टशिलाचं पालन करावं लागते, पण करत नाही, विसरून जातात. म्हणजे तेव्हा तो उपासक म्हणा, उपासकाचा दर्जा कोणा दिला आहे, जो कोणी अष्टशिलाचं पालन करतो. बौद्धाचा असो तो कोण्याही धर्माचा असो, त्याला काही घेणं नाही. आणि बुद्धाचाही असेल धर्माने आणि तुझा अष्टशिलाचं पालन करत नसेल ते काही उपासक होऊ शकत नाही. आणि दुसऱ्या धर्माचा असेल आणि ते जर मात्र अष्टशिलाचं, तो उपासक होऊ शकतो. बुद्धाने असं सांगितलं. म्हणून त्या ठिकाणी बुद्ध म्हणाले की शील, संयम आणि दमन यामुळे मनुष्य पवित्र होतो. म्हणजे जे इंद्रियाचं संवर आहे, दमन म्हणजे काय, की इंद्रियाचं पंच इंद्रियाला 5 विषय आहेत. एका इंद्रियाला काय आहे, एका इंद्रियाला एक विषय आहे ना. डोळा आहे, डोळ्याचं रूप पाहणे हे विषय आहे. नाक आहे, नाकाने सुगंध घेणं आणि त्याच्यामध्ये गुंग होणं हे काय त्याचा विषय आहे. जीभ, जिभेनं चाकणं वेगळं आणि त्यानंतर त्याला काय त्याचा आस्वाद घेणं वेगळं. त्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे तुमची इच्छा आहे का गरज आहे यावर हे दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून त्यानंतर ह्या गोष्टी केल्या गेल्या. आणि सुनीत इतका थोर कसं झाला हे विचारले असता बुद्ध म्हणाले, राजमार्गावर टाकलेल्या उकिरड्यावर ज्याप्रमाणे सुगंधित व
सुंदर कमलपुष्प उगमावे त्याप्रमाणे आंतरपुष्प असलेल्या या शूद्र पाण्याच्या आंगळ्या जगात बुद्धपुत्र प्रकाशमान होतो. कोण प्रकाशमान होतो? जो भिक्खू असतो किंवा जो श्रावण असतो त्याला काय म्हटलं गेलं? बुद्धपुत्र. बुद्धपुत्र म्हटलं गेलं. आणि त्यानंतर जी दुसरी एक गोष्ट आहे, याने आता एक प्रश्न विचारला होता, काय नाव तुमचं? सावळेने एक प्रश्न विचारला होता की जे भिक्खू लोक असतात तर भिक्खू लोकांकडं हे मोबाईल, गाडी वगैरे कशासाठी? तर हे बघा, ह्या दोन गोष्टी आहेत. ह्या दोन गोष्टीचं कधी आपण मूल्यमापन केलं पाहिजे. पहिली गोष्ट एक आहे की जी व्यक्ती जी गोष्ट वापरत आहे ती त्याची इच्छा आहे का गरज आहे? गरज म्हणजे काय? नीड, मस्ट, त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे गोष्ट. ह्या दोन गोष्टीवर ते अवलंबून असते. आता बघा, सगळे माणसं असतात, बरोबर आहे. कुणी पायानं चालतं कारण त्याची गरज जी आहे पायानं चालल्यावरही पूर्ण होते. लक्षात घ्या मी काय सांगतोय. कुणी पायानं चालतं, पायानं चालून काम करतं, त्याची गरज पायानं चालून केल्यावर काम पूर्ण होतं. मग ज्याला त्याच्यापेक्षा थोडं काम जास्त आहे तो काय करतो? सायकलीवर जातो, कारण त्याला सायकलीची गरज नाही. तर पायानं जर आता धगे साहेब जर तिथून जर येऊ लागले त्या नगरावरून पायाने राजनगरहून, तर 2 घंटे लागतील, वेळ जाईल ना. 2 घंट्याची एक ड्रेस तशी होते. म्हणजे त्यांची गरज सायकलवर गेल्यावर पूर्ण होते. त्याच्यानंतर कुणाची गरज काय असते? त्यांना मोटरसायकलवर जावं लागतं. त्यांची गरज मोटरसायकलवर गेल्यावर पूर्ण होते. कोणाचं गरज कशी असते? त्यांना 4 व्हीलरमध्ये जावं लागतं. कारण मोटरसायकलवर गेल्यावर काय होते? मनुष्याला थकवा येतो, है ना, थकवा येतो. आणि म्हणून तो कशा सहारा घेतो की त्याची गरज ती असते की त्याला कशात फिरावं लागतं? कारमध्ये फिरावं लागतं. गरज आहे का इच्छा आहे? ह्या दोन्ही गोष्टीवर अवलंबून आहे. याच्यानंतर आणखी एक गोष्ट सांगतो बघा. दुसरी गोष्ट अशी आहे की आता सर्वसामान्य व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला त्या वेळेचं जे आहे त्या पैशापेक्षा वेळेचं जास्त महत्त्व असतं. पैशापेक्षा वेळेचं जास्त महत्त्व असतं. उदाहरण सांगतो, आपल्याकडे समजा 1000 रुपये पडले, आपण काय करतो? 1000 रुपये ढोंढत बसतो किंवा वेचत बसतो. पण जो व्यक्ती वेचायला किती टाइम चाललाय? 5 मिनिटं चाललाय. पण एखाद्या व्यक्तीचं त्या 5 मिनिटामध्ये जर 1 लाख रुपयाचं उत्पन्न असेल तर तो 1000 रुपये काय करतो? तिथंच सोडून देतो. कारण त्याची जी गरज आहे, त्याची इच्छा जी आहे, मग त्याची जे उत्पन्न आहे त्याच्या किती आहे? त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त आहे. म्हणून कुणाची तुलना करत असताना ते भिक्षू असो, व्यक्ती असो, कुणी असो, तो का त्याच्या इच्छेनुसार वापरतो का तो त्याच्या गरजेनुसार वापरतो? एखाद्याला असं असते की आता समजा एखाद्याकडे 4 व्हीलर गाडी नसेल. उदाहरणार्थ एखादा चांगला व्यक्ती आहे जो पैसे कमवणार आहे, गाडी नसेल तर त्याला ऑटो बोलायला किती वेळ लागेल? वेळ लागेल की नाही? लागेल. मग तेवढ्या वेळामध्ये तो तिथपर्यंत काम नाही करू शकत नाही. कारण त्यांच्याकडे कसं असते? त्यांना वेळेचं महत्त्व असतं, पैशाचं महत्त्व नसते. म्हणून काही व्यक्तींना एवढं महत्त्व असतं की त्यांना त्या गोष्ट काही वापरावं लागतं. पण त्याने त्याची जर अतिशयोक्ती करत असतील, म्हणजे त्यांच्या गरजेपेक्षा म्हणजे जी आहे त्याच्यापेक्षा जर जास्त वापरत असतील, विनाकारण वापरत असतील, तर ते मात्र त्यांचा काय आहे? अशा प्रकारचा तो दोष आहे किंवा त्यांची ती इच्छा झाली आणि इच्छा उत्पन्न करणं काय एक प्रकारचा दोष आहे. पण गरज जर असेल, त्यांची जर गरज असेल तर त्यांना ते वापरावंच लागेल. कारण तथागत बुद्धांनी जेव्हा विनय पिटक लिहिलं, म्हणजे विनय जेव्हा सांगितले गेले, त्यावेळेस तथागत बुद्ध म्हणालेले आहेत एका ग्रंथामध्ये की तुम्ही काळानुसार काही विनयामध्ये बदल करू शकता. जसं बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं गेलं तर संविधानामध्ये सांगितलं गेलं पण तुम्हाला जर केव्हा एखादी गोष्ट वाढली तर तुम्ही त्यानुसार काय करू शकता? बदल करण्याचे अधिकार सुद्धा तुम्हाला, त्याला काय म्हणतो, घटना दुरुस्तीचे अधिकार सुद्धा तुम्हाला
दिलेले आहेत. तसं तथागत बुद्धांनी ज्यावेळेस विनय सांगितले गेले त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे कोणते नियम बदलावे ते सुद्धा विनय पिटकामध्ये तथागत बुद्धांनी याच्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. म्हणून कधी कुणाची तुलना करत असताना ती व्यक्ती इच्छेनुसार वापरतो का तो गरजेनुसार आहे, त्याची इच्छा आहे का गरज आहे. समजा एखाद्या व्यक्तीचा खूप प्रवास असेल, खूप ठिकाणी जावं लागते, त्यांना ते वापरणं गरजेचं आहे. अनेक दुःख पाहतो आम्ही, ते बिचारे ड्रायव्हर सुद्धा शिकवत नाही, स्वतःच गाडी चालवतात. कारण त्या ड्रायव्हरच्या भरोशावर बसलं तर जायचं तर जाणं होणार नाही वेळेला. अशाही गोष्टी आहेत. म्हणून त्या ज्या आहेत गोष्टी इच्छा आणि गरज हा सुद्धा तथागत बुद्धांनी सांगितलेला खूप मोठा एक सिद्धांत आहे. अशा प्रकारे जे आहे ते आता हे जे सुमित नावाचे भिक्खू झाले यांची काय होती, इच्छा उत्पन्न झाली चांगल्या गोष्टीसाठी है ना, गरज वाटली त्यांना किंवा एवढा मोठा जे तथागत बुद्ध जर अशा प्रकारे हे करत असतील, तिकडे जात असतील तर काहीतरी निश्चितच याच्यामध्ये म्हणजे जीवनाचं सार्थक आहे. म्हणून अशा प्रकारे सुमित नावाच्या भंग्याची सुद्धा तथागत बुद्धांनी त्यांना सुद्धा धम्मदीक्षा दिली. तथागत बुद्धांनी खूप लोकांना धम्मदीक्षा, अशा हजारो लोकांना दिली. पण महत्वाचे म्हणजे तथागत बुद्धांनी एकीकडे जे ज्ञानी लोक होते यांना पण धम्मदीक्षा दिली. म्हणजे तथागत बुद्धांना या बाबासाहेबांनी एवढंच सांगायचं आहे, पण तथागत बुद्धांनी कधी भेदभाव नाही केला की राजांना धम्मदीक्षा दिली किंवा एखाद्या ज्ञानी व्यक्तीला धम्मदीक्षा दिली किंवा एकाकडे लय मोठे लोक आहेत म्हणून धम्मदीक्षा दिली, असं नाही. सिंगल व्यक्तीला सुद्धा याच्याकडे काय होतं, काही लोक होते का, काही नाही ना. तथागत बुद्धांनी तसा कधी भेदभाव केला नाही. तर मग काय झालं असतं, नाही त्या उर्वेला काश्यपकडे 500 लोक होते म्हणून तथागत बुद्ध त्यांना दीक्षा दिली. त्याच्या भावाकडे 300 होते, एकाकडे 200 होते, राजे लोक होते, राजाकडे धनसंपत्ती म्हणून धम्मदीक्षा दिली. असं केलं का तथागत बुद्ध नाही. सगळ्यांना समान, सगळे कोणी राहू द्या. चांडालिकाची धम्मदीक्षा, प्रकृती चांडालिका है ना, तिची धम्मदीक्षा, सुमिताची धम्मदीक्षा, अशा प्रकारे जे तथागत बुद्धाने धम्मदीक्षा जी दिली आहे. बराचसा